पोह्यांपासून फक्त पोहेच केले जातात असं अजिबात नाही. दीपाज किचनमध्ये आज आपण पोह्यांपासून अगदी खमंग एकदम खुसखुशीत असं थालीपीठ बनवणार आहोत. विशेष म्हणजे मनात आलं तर तुम्ही झटपट हे थालीपीठ बनवू शकता. चला तर मग लगेचच आपण थालीपीठ करायला घेऊयात. त्यासाठी मी ते 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. हे रेग्युलर आपण पोहे बनवताना जे पोहे वापरतो तेच आहेत. आता यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आणि याला हाताने अगदी व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे. असंच आपण एक 2 ते 3 पाण्याने पोहे स्वच्छ असे धुवून घेणार आहोत. तर यातील आपण पाणी काढून घेऊयात. तर इथे तुम्ही बघू शकता 2 ते 3 वेळा मी पोहे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. आता यामध्ये अगदी थोडंसंच आपण पाणी घालायचं आहे आणि असंच आपण याला झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटाकरता आपण याला भिजत ठेवूयात. तर एक 5 ते 10 मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकता आपले पोहे अगदी व्यवस्थित असे भिजले गेलेले आहेत आणि मोकळेसुद्धा झालेले आहेत. तुम्हाला हाताने मी ते तुम्हाला दाखवते. अगदी व्यवस्थित असे ते मॅश होत आहेत. आता आपण मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि सुरुवातीला हे पोहे आपण अगदी हाताने याला व्यवस्थित असं कणकेसारखं मळून घेणार आहोत. कारण आज आपण यापासून थालीपीठ बनवतोय. तर थालीपीठामध्ये पोहे अख्खे दिसून नयेत यासाठी याला थोडंसं असं कुस्करून किंवा चांगलं असं मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही तर बघू शकता याला सहजपणे पोहे व्यवस्थित भिजल्यामुळे हे अगदी व्यवस्थित असे मळले गेलेले आहेत. आता यामध्ये बाकीचे राहिलेले सर्व जिन्नस आपण घालूयात. तर इथे मी अर्धी वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे अर्धी वाटी इतकं बेसनचं पीठ घातलेलं आहे. तसेच इथे एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक असा चिरून घेतलेला आहे, तो घालायचा आहे. त्यानंतर अर्धा चमचा इथं हळद घातलेली आहे. तसेच अर्धा चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा इथे मी लाल मिरची पावडर घातलेली आहे. तसेच इथे अर्धा चमचा जिरे, तसेच अर्धा चमचा मी ते ओवासुद्धा हातावरती चोळून असा घालायचा आहे. त्यामुळे अगदी खमंग असं थालीपीठ लागतं. तसेच यामध्ये मी थोडासा चाट मसालासुद्धा घातलेला आहे आणि आपलं साधं मीठ चवीनुसार घालायचं आहे. त्यानंतर इथे भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली आणि स्वच्छ धुवून निवडून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीरमुळे थालीपीठला अगदी छान अशी चव येते आणि आपण यामध्ये बेसनच्या पिठाचा वापर केल्यामुळे यामध्ये ओव्याचा सुद्धा वापर केलेला आहे. त्यामुळे थालीपीठ पचायला सुद्धा अगदी हलकं जातं. आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालत याची कणिक मळून घेणार आहोत. तर तुम्ही ते बघू शकता. तर अगदी झटपट एक 5 मिनिटामध्येच आपली हे पोह्याची जी कणिक आहे ते व्यवस्थित अशी मळून झालेली आहे. वरून थोडंसं आपण यावरती तेल लावायचं आहे. इथे हे आपलं थालीपीठसाठी लागणारं पीठ आपलं अगदी व्यवस्थित असं आपण मळून घेतलेलं आहे. लगेचच आपण याची थालीपीठ थापायला घेणार आहोत. त्यासाठी मी ते एक छोटासा पॅन घेतलेला आहे. पॅनला सुरुवातीला थोडंसं खाली तेल लावून घ्यायचं आहे. तर इथे मी नॉनस्टिकचा पॅन वापरलेला आहे. आता आपण यावरती डायरेक्ट थालीपीठ थापणार आहोत. त्या अगोदर थोडंसं मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि मीडियम साईजचा गोळा काढून तो व्यवस्थित असा थापून घ्यायचा आहे. तर तुम्ही ते बघू शकता. मी त्याला व्यवस्थित असं गोल आकारामध्ये थापून घेत आहे. तर तुम्ही जसं आपण धपाटे करतो तसंसुद्धा तुम्ही एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती किंवा फॉईल बॅगवरती सुद्धा तुम्ही याला थापून परतसुद्धा तव्यामध्ये तुम्ही भाजून घेऊ शकता. तर इथे अगदी व्यवस्थित असं मी हे थालीपीठ असं थापून घेतलेलं आहे आणि मध्ये आपण थोडेसे होल करणार आहोत. त्यामुळे थालीपीठ अगदी व्यवस्थित असं सर्व बाजूनी भाजलं जातं. आता आपण याला गॅसवरती ठेवूयात. तर इथे हा पॅन आपण गॅसवरती ठेवलेला आहे आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. कमी गॅसवरती थालीपीठ भाजलं तर ते अगदी खमंग आणि एकदम खुसखुशीत असं बनलं जातं. त्यावरती आपण झाकण ठेवलेलं आहे आणि एक 5 मिनिटानंतर यावरील झाकण उघडून बघितलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता वरून थोडंसं कोरडं झालेलं आहे. आता आपण याला पलटी करून घेऊयात. बघा ह्या बाजूने व्यवस्थित असं लालसर भाजलेलं आहे. अगदी दुसऱ्या बाजूने सुद्धा याच पद्धतीने आपण याला भाजून घेतलेलं आहे. तर इथे आपलं अगदी खमंग खुसखुशीत असं पोह्याचं झटपट तयार होणारं थालीपीठ तयार आहे. तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी असेल किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा हलकं फुलकं जर काही करायचं असेल तर अशी थालीपीठं बनवून नक्कीच खाऊ शकता. त्यासोबत मी खोबऱ्याची चटणी केलेली आहे. तुम्ही यासोबत थोडीशी लसणाची चटणीसुद्धा करून यासोबत तुम्ही खाऊ शकता किंवा दह्यासोबतसुद्धा हे थालीपीठ अगदी मस्त लागतं. इथे आपलं खमंग खुसखुशीत थालीपीठ कसं वाटलं हे तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर दीपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर
जरूर करा. धन्यवाद.